मित्रांनो नमस्कार. आपण यापूर्वी कॅनची माहिती घेतली, मॉडेल वर्ब कॅन. आता या पाठात आपण मॉडेल वर्ब कुडची माहिती घेणार आहोत. कुड हे कॅनचं भूतकाळी रूप आहे. द मॉडेल वर्ब कुड इज वर्साइल युज्ड टू एक्सप्रेस पास्ट ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, मेकिंग सजेशन्स अँड पोलाइट रिक्वेस्ट. द मॉडेल वर्ब कुड इज versatile used to expresses past ability, possibility, making suggestions and polite request. तर मग आपण पाहिलेलं आहे की अनेक प्रकारच्या मॉडेल ऑक्झिलरी इंग्लिशमध्ये आहेत. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, शुड, विल, वुड. यापैकी कुडचा वापर आपण पाहणार आहोत. पाहूया कुडची वाक्ये. आय कुड स्पीक इंग्लिश वेन आय वॉज यंगर. आय कुड स्पीक इंग्लिश वेन आय वॉज यंगर. आय कुड speak English. I could speak English when I was younger. I could speak English when I was younger. या ठिकाणी मी इंग्रजी बोलू शकलो असतो अशा पद्धतीने होतो उपयोग. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा इंग्रजी बोलू शकलो असतो. I could speak English when I was younger. She could not swim when she was a child. She could not swim. She could not. She could not swim when she was a child. She could not swim when she was a child. ती लहान बाळ असताना पोहू शकले नसते. She could not swim when she was a child. यानंतर वाक्य we could go to the movies. We could go to the movies. आपण मूवीला जाऊ शकलो असतो. We could go to the movies. We could go to the movies. यानंतरचं वाक्य पाहूया. Could you please close the door? Could you please close the door? यामध्ये रिक्वेस्ट आहे. कृपया तू दार बंद करशील का? Could you please close the door? Could you please close the door? तू दार बंद करशील का? Could you please close the door? यानंतरच वाक्य होऊ शकतं. He could be at the school. तो शाळेत असेल. He could be. तो शाळेत He could be at the school. He could be